दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला मित्रांनो, मॅचला सुरुवात करायची आहे. शतायू सूर्यवंशी सलामीच्या गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो मिस्टर आशिष. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा. वेलकम सनबोर संघाचं या गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय. हेलिकॉप्टर उडवलं जातंय, लँड केलं जातंय. सीमा रेषा पार षटकार. यावेळी दिशा भरकडली जाते. वाईट बॉल. एक धाव फलकावरती ॲड होईल. टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल 7 धाव फलकावरती. शतायू सूर्यवंशी या खेळाडूच्या नावावरती मित्रांनो याच मैदानावरती 5 चेंडूमध्ये 5 षटकार. षटकार ठोकण्याचा विक्रम याच बॅटरच्या नावावरती जरूर आहे. डॉट बॉल जरूर येतोय. कराडे आपला एक प्लेयर पाठवायचा आहे, प्लीज विनंती असेल दादा. वाईट बॉल. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 9 धाव फलकावरती. शैलेश ऑन स्ट्राइक. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटकार खाल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सनबोर संघासाठी आशिष. यावेळी देखील पहा काय वेग आहे या गोलंदाजाकडे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव लगावलेले आहेत त्या 9. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रीतम. डॉट बॉल जरूर आलेला आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल.
यावेळी बॅटच्या रडारमध्ये जरूर होता, त्याला पाठवून दिले सीमा रेषा पार, षटकार. शतायूच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार जरूर पाहायला मिळाला. आता मात्र या गोलंदाजावरती चढवला जातोय हल्ला. या 2 षटकारानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 21. लॉंग ऑफला रिझल्ट खोदून जरूर काढला होता. 2 धावा आणखी धावफलकावरती ऍड होतील. 25 धावा. वन टू गो आणि कट केला चेंडू. सहजरित्या 1 धाव पूर्ण आणि 1-2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 26. चांगलीशी फलंदाजी कराटे संघाकडून. स्पीडअप घ्या. बॉलर नेम काय? अक्षय ना. शेवटचं षटक घेऊन येत आहेत अक्षय. हॅलो हॅलो हॅलो. यू मिस आय विल डेफिनेटली हेड्स. इथं फलंदाज बाद होतोय शैलेश. अप्रतिम गोलंदाजी.
आताच्या चेंडूवरती 3 धावा. हॅलो 37 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांची गरज असणार आहे विजयासाठी सनबोर संघाला. चला स्पीडअप करायचं आहे. अठरा चेंडूमध्ये 38 धावा करायच्या आहेत. चला इनिंग ब्रेक झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना कुंभारवाडी बॉईज विरुद्ध मिरगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मिरगाव आणि कुंभारवाडी बॉईज, जर दोन्ही संघाचा कोणी प्लेयर इथं उपस्थित असेल तर प्लीज टॉस करायसाठी यायचं आहे, विनंती आहे. चला दोन्ही संघाला विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे प्लीज. सनबोर आणि कराडे. 18 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष्य नक्कीच असणार आहे सनबोर संघासाठी विजयाला. आणि ज्या पद्धतीने प्रथम फलंदाजी करताना कराडी 11 संघाने 37 धावा बनवल्या, त्या कुठेतरी एक आव्हानात्मक जरूर असतील. गोलंदाजासाठी थोडंसं प्लॅटफॉर्म जरूर निर्माण केला गेला आहे, पण त्या पद्धतीने गोलंदाजी होईल का? कारण सनबोर संघाचा जर विचार केला गेला कुंभारवाडी बॉईज आपला कॅप्टन पाठवायचा आहे. शेवटचा कॉल असेल आपल्याला. चला दुसऱ्या डावाला जरूर सुरुवात होते. 18 चेंडूमध्ये 38 धावा. प्रीतम ऑन स्ट्राईक, आशिष नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. आणि सनबोर संघाला मित्रांनो आज जर विचार केला गेला तर शिवा द बॉस ची कमी नक्कीच कमतरता भासत असणार आहे. कारण
शतायूच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा आहे. पहिलाच बॉल प्रीतमसाठी फुल टॉस पद्धतीचा होता, हवेमध्ये आहे, टिपला जातोय, झेल संपवला जातोय. प्रीतमचा खेळ, पंचांकडे नो बॉलची दाद मागितली जाते. प्लेयरला रिव्ह्यू नाहीये, अंपायरना जर वाटलं तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. प्लेयरला रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. कुंभारवाडी बॉयज संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय सनपूर संघासाठी. भीमरसाठी रिव्ह्यू जरूर घेतला होता पहिल्याच बॉलवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन. आता या दोन सनपूरच्या फलंदाजावरती प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे. मी आधीच बोललो होतो मित्रांनो, शिवा द बॉस या खेळाडूची कमतरता नक्कीच उणीव आज भासत असणार आहे शिवछावा सनपूर या संघासाठी. कारण ज्यावेळी शिवा द बॉस या संघामध्ये खेळला आहे त्यावेळी या संघाने मात्र आपली कामगिरी जरूर दाखवलेली आहे. यावेळी आडव्या बॅटने जरूर जोरकस लगावण्याचा प्रयत्न. मिड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळून येतील, उचलून फेकी केली जातील. फेकीमध्ये थोडीशी निरंतरता नाही आहे. गचाळ फेकी पाहायला मिळाली, तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील. 2 धावाने अकाउंट ओपन केले जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सनपूर संघासाठी अकाउंट ओपन केले जाते. धावफलक पुढे सरकतोय 2 या आकड्यावरती. आत्ता मात्र धावगतीला सुरुवात झालेली आहे. शतायू गोलंदाजी ट्रॅकवरती. अकोट टप्पा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. एक्स्ट्रा धावफलकावरती ॲड होईल. 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळी मात्र पहा, आडव्या बॅटने जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी बीट केलं जाते, फसवलं जाते फलंदाजाला. डॉट बॉल जरूर येतोय. आता मात्र गोलंदाज कमबॅक करताना इथे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट, टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. याही फलंदाजाला पाठवलं जात आहे तंबूच्या आश्रयाला. रोहन बॅक टू दी डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. जय आहे, जय हां रोहन. पहिल्या षटकामध्ये 2 गडी सनपूर संघाने जरूर गमावलेले आहेत मित्रांनो. आता या धक्क्यातून त्यांना उभा राहावं लागेल. 3 धावा जरूर धावफलकावरती आहेत. शतायू गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. याच खेळाडूने हे मैदान जरूर गाजवून सोडलेले. यावेळी पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू जरूर टोलवला जातो. क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळून येतील, उचलून फेकी केली जाईल. अचूक फेकी होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 धावा धावफलकावरती लगावलेले आहेत. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे. शतायू सूर्यवंशी या नावाचा बोलबाला मित्रांनो पाटण तालुक्यामध्ये नक्कीच वाजत गाजत आहे सध्याच्या क्रिकेट विश्वामध्ये. यावेळी लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेजवळून येथून गॅदर करून फेकी करतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 धावा धावफलकावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूमध्ये आता करायचे 33 धावा. समीकरण फारसं अवघड नाहीये. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 33. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर अनिल.
अनिलचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड होते. 6 धावावरती जाऊन पोहोचतंय. मॅच अजून संपलेली नाही. मॅच इथून बनवू शकते. मॅच इथून बनवावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. मोठे फटके जरूर खेळावे लागतील आणि ज्यावेळी मोठे फटके येतील त्यावेळी मात्र मॅचमध्ये आणखी रंगत निर्माण होईल. सामना अजून देखील संपलेला नाही. वॉटर स्ट्रोक काय फटका आहे पहा. देखना आणि चिकना फटका आशिष यांच्या बॅटमधून येतोय. हा एक बिग ब्लास्ट. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. आशिषच्या माध्यमातून मॅच बनवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आहे. फक्त दिशा दिली या बॉलला आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 12 धावा धावफलकावरती. आता मात्र काय होईल या चेंडूवरती. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉल. हे आहे दबाव. हा आहे दबाव मित्रांनो. वन बाउन्सचा इशारा देखील गोलंदाजाला दिलेला आहे. आशिष वरती पूर्णपणे मदार आहे. यावेळी चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. आशिष ऑन फायर. आशिषच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती लागलेला अक्षरशः हल्ला चढवला जातो या दुसऱ्या षटकामध्ये आशिषच्या माध्यमातून. आणि अशाच फटक्यांची गरज होती. जसे आशिषच्या बॅटमधून षटकार यायला लागले सनभूरच्या डगआउटमधून नक्कीच टाळ्यांचा आवाज कडकडावा लागला. हॅट्रिक षटकार होईल का. येईल का तिसरा षटकार. का गोलंदाज कमबॅक करेल. यावेळी मात्र पूल जरूर करण्याचा प्रयत्न होता. फारसा फायदा होणार नाही. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती ऍड होईल. वीस धावा धावफलकावरती लगावलेली आहेत. अजूनही 18 धावांची गरज असेल विजयासाठी. 9 चेंडूमध्ये करायचे आहेत 18 धावा. मॅच अजून संपलेली नाही. मॅच बनलेली आहे. आशिष या फलंदाजाने ही मॅच बनवलेली आहे. यावेळी आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. जरूर डॉट बॉल जरूर येतो इथे. कुठेतरी गोलंदाज देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट बॉल हा दोन्ही सनभोर संघाला नक्कीच बॅकफुटला ढकलण्याचं काम करेल आणि कराडे संघाला फ्रंटफुटला आणण्याचं काम डॉट बॉल जरूर करेल. आणि मोठा फटका मात्र कराडे संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम करेल आणि सनभोर संघाला फ्रंटफुटला आणण्याचं काम जरूर केलं जाईल. काय होईल. डॉट येईल की मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळी पहा आशिषच्या बॅटच्या रडारमध्ये होता. फटका फसला जातोय की काय क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. पंच शहानिशा करतील आणि तदनंतरच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू जरूर गेलेला आहे. आणि हा येतोय आशिषच्या बॅटमधून तिसरा या दुसऱ्या षटकामध्ये खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. नक्कीच मित्रांनो आशिषने या मॅचमध्ये नक्कीच रंगत निर्माण केलेली आहे. रंग जरूर भरलेले आहेत सनभोर संघाच्या दिशेने. आता मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्रच बदलून टाकलेलं आहे आशिष या फलंदाजाने. 26 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक जरूर महागडं म्हणता येईल. अक्षरशः हल्ला चढवला जातोय. आक्रमण केलं जातं या षटकामध्ये. याही वेळी जरूर टोलवलेला आहे. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेजवळून येतील. गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी घेतल्या जात आहेत या 2 धावा. 28 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरण बदललं जाते. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 10 धावा. कुठे होती मॅच. कुठे आणून ठेवली आहे मॅच. मॅच नक्की बनवलेली आहे आशिषने. आता मात्र गोलंदाजाला इथे आपली करामत दाखवावी लागणार आहे. आपल्या भात्यातील प्रत्येक अस्त्र
त्याला इथे वापरावं लागणार आहे, कारण 6 चेंडूमध्ये डिफेंड करायचे आहेत. त्या तुला 10 धावा. आशिष आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कराडे संघाच्या बाजूने जर विचार केला गेला तर गोलंदाजीची धुरा कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवली जाईल? साईराजच्या खांद्यावरती धुरा दिली जाते. आशिष नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सध्या आता आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः 3 षटकार खेचले होते आणि जो विजय आपल्या संघापासून दूर जात होता त्याला मात्र आपल्या संघाच्या जवळ खेचून आणण्याचं काम या फलंदाजाने या मॅचमध्ये जरूर केलंय. त्याचं नाव आहे तो आशिष. मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज, विनंती असेल. व्हॉट अ मॅच, काय सामना आहे मित्रांनो. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. कशा प्रकारे गोलंदाज करेल, काय घडेल या मॅचमध्ये. जय ऑर स्ट्राईक. पहिला बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचं षटक मार्गस्थ. यावेळी मात्र सोडून दिला जातो ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आता मात्र समीकरण बदललं जाते. 6 चेंडूमध्ये 9 धावा. डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आडव्या बॅटने जरूर खेळला जातो. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते. फंबलिंग पाहायला मिळालं. 1च धाव घेतली आणि आता मात्र आशिषला स्ट्रायकिंगवरती आणण्याचा जो प्रयत्न होता जयचा तो मात्र इथं यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा करायच्यात. एक मोठा फटका येईल का? गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय आपल्या सहकार्याकडून. आपला अनुभव त्याच्याशी शेअर केला जातोय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल साईराज. 4 चेंडूमध्ये 7 धावाचा बचाव केला जाईल का? काय घडेल या मॅचमध्ये? मॅच दोन्ही बाजूने देखील होणार. एक मोठा फटका, एक नशिबाचा चेंडू. यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय. ताकद प्रॉपर, टायमिंग देखील प्रॉपर. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. आशिषच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा षटकार आणि मात्र आता मात्र स्कोर बरोबर, स्कोर लेवल झालेली आहे. 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. कुठे होती मॅच, कुठे आणून ठेवली आहे मॅच. अवघड होत चाललेली मॅच आशिषने मात्र सोपी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलेला आहे. फक्त 1 धाव दूर आहे संघ विजयापासून. 1 धाव रोखण्यासाठी मित्रांनो क्षेत्ररक्षक क्लोज करण्याचं काम. गोलंदाज निघालाय. 3 चेंडूमध्ये 1 धाव करायची असेल. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू फटका फसला जातोय की काय? इथे मात्र टिपला जातोय. झेल संपवला जातोय आशिषचा खेळ. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केली जाते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एक तेरी तो एक मेरी. एका चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट बाद करण्याचं काम या देखील गोलंदाजाने केलं आहे. गोलंदाजाने देखील मॅच सोडायला तयार नाही. क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील सामना सोडायला तयार नाही आहेत. 2 बॉलमध्ये 1 धाव हवी आहे. काय घडेल या मॅचमध्ये? होतील का 1 धाव का 2 चेंडू डॉट येतील? अटॅकिंग क्षेत्ररक्षक अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षयवरती आता जबाबदारी असणार आहे 1 धावेची. 1 धाव कोणत्या स्वरूपात येईल? 2 डॉट येतील का की 1 धाव काढली जाईल? काय होईल, काय घडेल? व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे मित्रांनो. दोन्ही संघ मॅच सोडायला तयार नाहीत. गेम ऑन आहे. गोलंदाज निघालाय. 2 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच,
इथे मात्र डॉट बॉल गोलंदाजाने जरूर काढला होता. यष्टी रक्षक करतोय चुकी आणि डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये जाते. विजयी धाव डीच्या स्वरूपामध्ये आले. यष्टी रक्षकाकडून ही अपेक्षा नव्हती. अशा चुकी या क्रिकेटमध्ये तुमच्या संघाला नक्कीच पराभवासाठी कारणीभूत ठरतात. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल. कराटे 11 कराटे संघ अजून मॅच रंगत झाली असते मित्रांनो. जर हा बॉल यष्टी रक्षक याने जर अडवला असता तर नक्कीच मित्रांनो एक बॉलमध्ये एक धाव आली असती. आणि काय घडलं या मॅचमध्ये, काय घडलं असतं. विजेत्या संघाचं हार्दिक